वरळी मतदारसंघात प्रभाग क्रमांक 193 मध्ये पैसे वाटल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार हिमांगी वरळीकर यांच्या पतीनं बैठकीच्या नावाखाली महिलांना पैसे वाटल्याचा दावा। मुंबईतील वॉर्ड क्रमांक 225 मध्ये पैशानं भरलेली गाडी पकडण्यात आली। गाडीत पकडलेला व्यक्ती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याशी संबंधित असल्याचा दावा। जळगावात प्रभाग क्रमांक 11 मध्ये पैसे वाटल्याचा आरोप शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी पैसे वाटल्याचा अपक्ष उमेदवाराचा आरोप। पैसे वाटप केल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली तक्रार। नाशिकमध्ये शिवसेना उमेदवाराविरोधात भाजपचा लावरेतो व्हिडिओ। ड्रग्ज पेटलर सोबतचे व्हिडिओ दाखवत प्रवीण तिदमे यांच्यावर गंभीर आरोप। तिदमे बिल्डरांनाही ब्लॅकमेल करीत असल्याचा दावा। प्रवीण तिदमेवरील आरोपानं नाशिकमध्ये गिरीश महाजन यांना घेराव। सभेत दाखवलेल्या व्हिडिओतील संबंधित मुलांच्या पालकांनी घेतला घेराव। मुलांची बदनामी करू नका, पालकांचं आवाहन। राज ठाकरे यांच्याकडून खोटा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न। गुणरत्न सदावर्तेंची ठाकरे बंधूंच्या भाषणावर टीका। ठाकरेंकडे मतदार शिल्लक नाहीयेत, लोक आकर्षित होत नाहीयेत, सदावर्तेंचा हल्लाबोल। पालिकेचा 99% निधी सत्ताधारी आमदारांना दिलाय। मुंबईमध्ये एकही खरा मुंबईप्रेमी मंत्री नाही। पालकमंत्री आपापसात भांडण्यात गुंतलेले आहेत, आदित्य ठाकरेंचा निशाणा। आदित्य ठाकरेंच्या हस्ते मनसेचा भगवा गार्ड मुंबईमध्ये लॉन्च। प्रत्येक बूथवर 2 गार्ड तैनात असणार। दुबार आणि बोगस मतदार ओळखून कारवाई करण्याचा इशारा। नवी मुंबईच्या विमानतळावर दिवा पाटील भविष्यामध्ये त्यांचंच नाव देणार। भविष्यातील तिसरी मुंबई पनवेल असणार। पनवेलमधील मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। काही काळ सोडला तर सत्ता फडणवीसांकडे होती, तेव्हा नाशिकसाठी का काही केलं नाही, अविनाश जाधवांचा प्रश्न। तर पक्ष संपवला म्हणून बाळासाहेब। न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क